महाराष्ट्र टेट 2025 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये हमखास विचारले जाणारे टॉपिक म्हणजे दिशा आणि अंतर आणि वेगळा घटक ओळखा. तर या दोन टॉपिकवरील काही महत्त्वाचे एमसीक्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये त्या एमसीक्यूचे आन्सर्स आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात तर तुम्हाला या टॉपिकवरून कुठलाही प्रश्न महाराष्ट्र टेट मध्ये जरी आला तरी तुम्ही तो सहज पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये सोडवू शकता. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र टेट 2025 साठीची टेस्ट सिरीज आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात. या मॉक टेस्ट ज्या असणार आहेत त्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट असतील. या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती त्यांच्या स्पष्टीकरणासह दिली जातील आणि या ज्या मॉक टेस्ट आहेत ॲज पर एक्झामच्या पॅटर्न नुसार असणार आहे. त्याच्यानंतर या एक्झामला सामोरं जाताना तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते टाइम मॅनेजमेंट इथे परफेक्ट करण्यासाठी या मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, अ गर्ल इज गोइंग टुवर्ड्स द वेस्ट, देन शी टर्न लेफ्ट, देन टर्न 90 डिग्री इन द क्लॉकवाइज डायरेक्शन. इन विच डायरेक्शन इज शी गोइंग नाउ? एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे, त्यानंतर ती डावीकडे वळाली, मग घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री उजवीकडे वळाली. ती आता कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो की आपल्याला डायरेक्शन दिलेले आहेत, दिशा दिलेल्या आहेत आणि त्या मुलीचे मुवमेंट दिलेले आहेत. तर मित्रांनो या दिलेल्या माहितीवरनं आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला सांगितलंय की एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे. आता तुम्हाला इथं मी दिशा ऑलरेडी दिलेल्या आहेत, तुमच्या रेफरन्ससाठी दिलेल्या आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलं जात नाही, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं. ठीक आहे, तर एक मुलगी पश्चिमेकडे जात आहे. आता आपल्याला सांगितलंय की ती मुलगी पश्चिमेकडे जाते, म्हणजेच समजा आपण जर हा त्या मुलीचा ओरिजिन पॉइंट किंवा सुरुवातीचा पॉइंट जर कन्सिडर केला तर पश्चिम दिशा जी आहे ती आता तुमच्या स्क्रीनच्या लेफ्ट बाजूला आहे आणि पूर्व दिशा समजा स्क्रीनच्या राईट बाजूला आहे. तर ती पश्चिमेकडे जात आहे. म्हणजे ती आता या दिशेला जाईल. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला, मग ती डावीकडे वळाली. आता ज्या वेळेस आपला चेहरा पश्चिमेकडे असतो त्यावेळेस आपल्या डाव्या हाताला साऊथ किंवा दक्षिण दिशा असते. तर मग ती कुठे वळाली आहे? ती डावीकडे वळाली आहे. या साईडला डावी बाजू असणार आहे, इथे वरती राईट, इथे लेफ्ट. डाव्या बाजूला वळाल्यानंतर मग ती घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री उजवीकडे वळाली. आता चेहरा तिचा दक्षिणेकडे होता, साऊथकडे होता. आता साऊथकडे ज्यावेळेस चेहरा असेल, दक्षिणेकडे ज्यावेळेस चेहरा असेल त्यावेळेस इकडे लेफ्ट असेल, इकडे राईट असेल. तर ती उजवीकडे 90 डिग्री वळाली असं सांगितलं आपलं. घड्याळाच्या दिशेने ती 90 डिग्री उजवीकडे वळाली. आता ही उजवी बाजू आहे आणि घड्याळाच्या दिशेने म्हणजे आपल्याला माहिती आहे घड्याळ असं फिरतं. तर मग या दिशेला ती वळाली, 90 डिग्री वळाली. म्हणजेच ज्या वेळेस तिचं साऊथकडे तिचा चेहरा होता, 90 डिग्री वळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे मुख्य दिशामधला जो कोन असतो तो कोन 90 डिग्रीचा असतो. म्हणजे साऊथच्या 90 डिग्री उजव्या बाजूला पश्चिम म्हणजेच वेस्ट दिशा आहे. तर आता जर आपण पाहिलं तर तिचा जो चेहरा आहे तो ऑब्विसली पश्चिम दिशेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पश्चिम किंवा ऑप्शन बी वेस्ट डायरेक्शन. ठीक आहे, सुरुवातीला ती ओ पॉइंट पाशी होती, नंतर ती वेस्टकडे चालली होती. वेस्टकडे चाललेली असताना ती लेफ्टकडे वळाली, लेफ्टकडे मग दक्षिण दिशा असेल आणि त्याच्यानंतर क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजेच घड्याळाच्या दिशेने परत ती उजवीकडे वळाली. आता दक्षिणेकडे आपला चेहरा असल्यानंतर आपल्या उजवीकडे वेस्ट दिशा किंवा पश्चिम दिशा असते. त्यामुळे आता फायनली त्या मुलीचा जो चेहरा आहे तो वेस्ट किंवा पश्चिम दिशेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम वेस्ट. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. वंदना इज गोइंग नॉर्थवर्ड, शी टर्न राईट, मूव some distance and again turn to her right. After moving some distance she turn to left, goes forward and again turn to her left. In which direction now is Vandana going? तर वंदनाच्या मुवमेंट्स आपल्याला दिले इथं. तर आपल्याला इथे पॅटर्न दिलाय, वंदना उत्तर दिशेने जात होती.
ठीक आहे, ती उजवीकडे वळते. पहिलं म्हणजे ती उत्तर दिशेने जात होते, नंतर ती उजवीकडे वळते, काही अंतर चालते आणि पुन्हा उजवीकडे वळते. ठीक आहे, ही तिसरी स्टेप आहे तिची उजवीकडे वळण्याची. काही अंतर चालल्यानंतर ती डावीकडे वळते, ही चौथी स्टेप झाली. पुढे जाते आणि पुन्हा डावीकडे वळते. आता ही पाचवी स्टेप झाली. अशा 5 स्टेप मध्ये आपल्याला इथे क्वेश्चन दिला आहे. आता पहिल्या स्टेप मध्ये वंदना उत्तर दिशेला जात आहे, नॉर्थ दिशेला ती जात आहे. इथे जर वंदनाने सुरुवात केली चालायला, नॉर्थकडे जाईल. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये दिले ती उजवीकडे वळते. आता इकडे उजवी बाजू असेल, ज्यावेळेस तुमचा चेहरा नॉर्थकडे असेल त्यावेळेस उजवी बाजू ही असेल, लेफ्ट बाजू ही असेल, उजवीकडे तुमच्या ईस्ट किंवा पूर्व असेल. आता ईस्टकडे वळाल्यानंतर काय होतं, पुन्हा तिसऱ्या स्टेपमध्ये ती उजवीकडे वळते. ज्यावेळेस ईस्टकडे तुमचा चेहरा असेल, राईट इकडे लेफ्ट इकडे, तुमच्या राईटला साऊथ म्हणजे दक्षिण दिशा असेल, दक्षिणेकडे ती वळते. त्यानंतर थर्ड स्टेप आपण पाहिली, उजवीकडे वळाली म्हणजेच दक्षिणेकडे वळाली. काही अंतर चालल्यानंतर ती डावीकडे वळते. आता या बाजूला आपण जर पाहिलं तर इकडे लेफ्ट असणार आहे, इकडे राईट असणार आहे. ज्यावेळेस तुमचा चेहरा साऊथला म्हणजे दक्षिणेकडे असतो त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ईस्ट किंवा पूर्व दिशा असते. आता ती लेफ्टकडे वळाली म्हणजे ईस्ट डायरेक्शनकडे ती वळाली आहे. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये सांगितलंय ती पुन्हा उजवीकडे वळते. आता इथे पुन्हा ती उजवीकडे वळते. आता उजवीकडे वळते म्हटल्यानंतर ज्यावेळेस तुमचा चेहरा ईस्ट दिशेला असेल त्यावेळेस तुमच्या लेफ्टला म्हणजेच डावीकडे तुमची उत्तर दिशा असणार आहे. आता उत्तर दिशेला ती वळते. म्हणजे फायनली जर आपण पाहिलं तर तिचा जो चेहरा आहे तो उत्तरेला म्हणजेच नॉर्थ डायरेक्शनला असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, नॉर्थ. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. अ मॅन वॉक्स 6 किलोमीटर साऊथ. आता व्यक्ती आहे तो 6 किलोमीटर साऊथला म्हणजेच दक्षिण दिशेला चालतो. आता इथे जर तो माणूस असेल ओरिजिन पॉइंटला तर तो दक्षिणेकडे चालेल. आपण याला ब्रेक करून घेऊयात स्टेप्स मध्ये. 6 किलोमीटर दक्षिणेकडे चालतो, ही पहिली स्टेप. नंतर तो डावीकडे वळतो, ही दुसरी स्टेप. डावीकडे वळतो नंतर तो डावीकडे वळून 4 किलोमीटर चालतो, ही दुसरी स्टेप. पुन्हा डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो, ही तिसरी स्टेप. आता तो सध्या कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे किंवा कुठल्या डायरेक्शनला आता तो फेस करतोय. तर पहिली स्टेप आपण पाहूयात 6 किलोमीटर दक्षिणेकडे. आता इथे जर त्याचं ओरिजिन असेल तर दक्षिण दिशा जी आहे ती या बाजूला खालच्या बाजूला असेल. इकडे तो 6 किलोमीटर चाललाय, इथे साऊथ डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर 4 किलोमीटर चालतो, डावीकडे वळून 4 किलोमीटर चालतो. आता इथे जर पाहिलं आपण इकडे लेफ्ट असणार आहे, इकडे राईट असणार आहे. कारण ज्यावेळेस तुमचा चेहरा साऊथकडे असतो त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा असते. तर तो आता लेफ्टकडे म्हणजेच डावीकडे 4 किलोमीटर गेलाय. म्हणजे आता त्याचा चेहरा जो आहे तो ईस्टला आहे म्हणजे पूर्व दिशेला आहे. सेकंड स्टेप आपण कंप्लीट केली आहे. थर्ड स्टेप मध्ये तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर चालतो. आता ज्यावेळेस तुमचा चेहरा ईस्टला असेल त्यावेळेस तुमच्या लेफ्टला ही नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा असणार आहे. म्हणजे तो डावीकडे वळाल्यानंतर नॉर्थकडे तो 5 किलोमीटर चालेल. म्हणजे फायनल इथं जी डायरेक्शन असणार आहे ती ईस्टच्या लेफ्टला म्हणजे पूर्वेच्या डाव्या बाजूला नॉर्थ असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॉर्थ किंवा उत्तर दिशा. ऑप्शन ब इथे आपल्याला दिलं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. अ मॅन स्टार्टेड वॉकिंग वेस्ट, ही टर्न राईट, देन राईट अगेन अँड फायनली टर्न लेफ्ट. टुवर्ड्स विच डायरेक्शन वॉज ही वॉकिंग नाव? तर सुरुवातीला आपल्याला दिलंय अ मॅन स्टार्टेड वॉकिंग वेस्ट, तो पश्चिमेकडे चालत होता. हे पहिल्या स्टेपमध्ये. ही टर्न राईट, तो उजवीकडे वळाला, ही दुसरी स्टेप झाली त्याची. देन राईट अगेन, ही तिसरी स्टेप झाली. थर्ड स्टेप, उजवीकडे परत वळतो तो. त्याच्यानंतर शेवटी डावीकडे वळतो. आता ही जी स्टेप आहे ती चौथी स्टेप आहे. तर आपल्याला विचारले तर त्याचा चेहरा कुठल्या दिशेला आहे किंवा कुठल्या दिशेला तो आता चालत आहे. आता एक माणूस पश्चिमेकडे चालायला सुरुवात करतो. आता समजा तो व्यक्ती जर इथे उभा असेल या पॉइंटला, इथनं पश्चिम दिशा आपण पाहू शकतो आपल्या डावीकडे पश्चिम दिशा असेल. तर सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये तो पश्चिमेकडे गेला, वेस्टकडे गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तो उजवीकडे वळाला. आता ज्यावेळेस वेस्टकडे आपला चेहरा असेल त्यावेळेस उजवीकडे आपल्या नॉर्थ असणार आहे. तर तो सेकंड स्टेपमध्ये उजवीकडे म्हणजेच नॉर्थ डायरेक्शनला वळतो. थर्ड स्टेपमध्ये परत तो उजवीकडे वळतो. ठीक आहे,
आता ज्यावेळेस आपला चेहरा नॉर्थकडे असेल त्यावेळेस आपल्या उजव्या बाजूला ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा असणार आहे. आता तो तिसऱ्या स्टेपमध्ये उजवीकडे वळालाय आणि शेवटी तो डावीकडे वळतो. आता इकडं त्याचा चेहरा ईस्ट दिशेला असणार आहे, पूर्व दिशेला असणार आहे. चौथी स्टेप काय आहे? डावीकडे वळतो. आता इकडे ज्यावेळेस आपला चेहरा असेल त्यावेळेस इथे उजवं आणि इकडे डावं म्हणजे राईट अँड लेफ्ट असं असणार आहे. डावीकडे वळाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला इथे दिसतंय की तो आता नॉर्थ या दिशेला फेस करून असणार आहे, कारण ईस्ट पूर्व दिशेच्या डावीकडे नॉर्थ दिशा आहे. त्यामुळे ऑप्शन ए नॉर्थ डायरेक्शन हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. ऍट सनराइज अमित अँड दीपक आर हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन. सूर्योदयाच्या वेळी अमित आणि दीपक हे संवाद साधत होते किंवा गप्पा मारत होते. त्यानंतर सांगितलंय द शॅडो ऑफ दीपक फॉर्म टुवर्ड्स द राईट हँड ऑफ अमित. अमितच्या उजव्या बाजूला दीपकची शॅडो पडते. तर त्याच्यावरनं तुम्हाला विचारलंय व्हॉट डायरेक्शन इज दीपक फेसिंग. कोणत्या दिशेला दीपक उभा आहे किंवा दीपकचा चेहरा कोणत्या दिशेला आहे. आपण कन्सिडर करूयात इथं अमित असेल, इथं दीपक असेल. ठीक आहे, आता त्यांचे चेहरे एकमेकांसमोर आहेत, एकमेकांकडे ते पाहत आहे आणि गप्पा मारत आहेत. आता जर अमितचा चेहरा इकडे असेल तर अमितची जी राईट साइड असेल ती ही असेल, लेफ्ट साइड ही असणार आहे. दीपकची लेफ्ट साइड ही असणार आहे, दीपकची राईट साइड ही असणार आहे. आपल्याला दिलंय द शॅडो ऑफ दीपक फॉर्म टुवर्ड्स राईट हँड ऑफ अमित. आता अमित इथे उभा आहे, अमितची उजवी बाजू ही आहे, म्हणजे दीपकची जी सावली आहे ती या डायरेक्शनला इथे पडते. आता आपल्याला माहित आहे आपली सावली सूर्योदयाच्या वेळेस जर आपण सूर्यासमोर उभे असू, समजा आता सूर्योदय होतोय आणि तुम्ही सूर्यासमोर उभे आहात, तर तुमची जी शॅडो असेल ती सूर्याच्या अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे सूर्य पूर्वेकडे असेल त्यावेळेस तुमची सावली पश्चिमेकडे पडते. आता इथे दीपक आहे, दीपकची सावली इथे आहे अमितच्या राईट साइडला. तर मग अमितच्या लेफ्ट साइडला म्हणजे दीपकच्या राईट साइडला इथे सूर्य असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इकडे जर सूर्य असेल तर सूर्याच्या किरणांमुळे दीपकची जी सावली आहे ती या बाजूला, ही बाजू कुठली आहे? अमितची राईट बाजू आहे. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की जर ही पूर्व असेल, ही पश्चिम असेल, ही पूर्व असेल, ही पश्चिम असेल, तर दीपकचा जो चेहरा आहे तो वरच्या बाजूला, म्हणजे आता इथं आपण पाहू शकतो पूर्व पश्चिम वरच्या बाजूला नॉर्थ डायरेक्शन आहे, म्हणजे उजवीकडे दीपकचा चेहरा आहे आणि अमित साऊथ डायरेक्शनला म्हणजेच डावीकडे अमितचा चेहरा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नॉर्थ उत्तर. ऑप्शन डी इथे योग्य पर्याय आहे. प्रश्न आहे अ मॅन गोज 5 किलोमीटर ईस्ट, देन ही टर्न्स राईट अँड गोज 4 किलोमीटर, देन ही टर्न्स लेफ्ट अँड गोज 5 किलोमीटर. विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाऊ. एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो, मग तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो, मग तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नामध्ये हा पॅटर्न दिलेला आहे. पहा, एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो, ही पहिली मुवमेंट आहे त्याची, मग तो उजवीकडे वळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर उजवीकडे वळाल्यानंतर तो 4 किलोमीटर जातो, मग तो परत डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. ही तिसरी स्टेप आपल्याला दिलेली आहे. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे हे आपल्याला विचारलंय. आपल्याला ऑप्शन्स दिलेत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर याचा आन्सर आपण पाहूयात. आता एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो. ठीक आहे, पहिली स्टेप. आता आपल्या इथे पाहू शकतो आपण की पूर्व जी आहे ती उजव्या बाजूला असणार आहे. तर मग सुरू करूयात आपण इथनं. सपोज हा त्या माणसाचा ओरिजिन किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे, तर तो 5 किलोमीटर पूर्वेकडे ईस्टला 5 किलोमीटर जातो. हे 5 किलोमीटर डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो. ज्यावेळेस तुमचा चेहरा जो पूर्वेकडे असेल त्यावेळेस तुमच्या उजव्या साईडला साऊथ दिशा किंवा दक्षिण दिशा असणार आहे, डावीकडे नॉर्थ असणार आहे. मग तो दक्षिणेलाच म्हणजे साऊथला उजवीकडे वळतो. ते डिस्टन्स दिले तुम्हाला 4 किलोमीटर. त्याच्यानंतर पुढे तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. आता जर तुमचा चेहरा दक्षिणेकडे असेल तर तुमच्या डावीकडे ईस्ट दिशा असेल किंवा पूर्व दिशा ही तुमच्या डावीकडे असणार आहे. आता डावीकडे तो 5 किलोमीटर जातोय, इथे 5 किलोमीटर हे डिस्टन्स आहे.
म्हणजे आपण पहिली स्टेप पाहिली, सुरुवातीला तो एका पॉइंट पासून सुरू करतो, त्याच्यानंतर ईस्टला म्हणजे पूर्वेला तो 5 किलोमीटर जातो. सपोज हा पॉइंट बी झाला, ही पहिली स्टेप आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो. आता उजवीकडे सपोज इथे सी असेल, सी पॉइंटला तो आला, ही दुसरी स्टेप झाली. आणि थर्ड स्टेप जी होती ती डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. ही थर्ड स्टेप आहे. डी पॉइंटला तो आता पोहोचलाय. तर डी पॉइंटला पोहोचल्यानंतर त्याचा जो चेहरा असेल तो कुठल्या दिशेला असेल, तर आपण पाहू शकतो की इथे पेपरवरती दिलंय, आपल्याला स्क्रीनवरती दिलंय की ईस्ट पूर्व दिशा या बाजूला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ईस्ट किंवा पूर्व दिशा, ऑप्शन सी. ठीक आहे मित्रांनो, एकदम सिंपल क्वेश्चन होता हा. याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिस्टन्स जे दिलंय ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलंय. फायनली तुम्हाला विचारलंय फक्त तो कुठल्या दिशेला तोंड करून आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, Surbi is facing east. She turns 100 degree in the clockwise direction and then 145 degree in the anti-clockwise direction. Which direction is she facing now? सुरभी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. ती घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते. सुरुवातीला दिलं आपल्याला पूर्वेकडे तोंड करून उभे आहे, नंतर घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 145 डिग्री वळते. आता ती कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे? तर मित्रांनो, जसं आपल्याला इथं डायग्राम मध्ये दिलंय, या दिशा दिल्यात, त्याच्यावरून आपण या क्वेश्चनचं आन्सर काढणार आहोत. तर सुरुवातीला बघू आपण, सुरभी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. आता आपण थोडक्यात इथे एक रफ डायग्राम काढून घेऊयात. इकडं पूर्व आहे, आता तिचा चेहरा पूर्वीकडे आहे. त्याच्यानंतर काय होतं, ती घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते. आता पूर्वेकडे ज्यावेळेस सुरभीचा चेहरा असेल आणि घड्याळाची दिशा जी आहे ती या प्रकारे आहे, तर मग घड्याळाच्या दिशेने ती 100 डिग्री वळाली आहे. आता हे 100 डिग्री अप्रॉक्सिमेटली आपण कोन म्हणूयात हा. त्याच्यानंतर काय झालं, पुढच्या स्टेपमध्ये परत ती 145 डिग्री वळते, पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पहिल्या ज्या दिशेने वळाली होती त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट दिशेने ते आता वळणार आहे. म्हणजे आता पहिली स्टेप ज्यावेळेस तिने घेतली त्यावेळेस तिचा जो चेहरा आहे तो या डायरेक्शनला असणार आहे. आता तो परत आपल्याला 145 डिग्री म्हणजे 145 डिग्री मागे वळलेली दिसते. म्हणजे हे 100 डिग्री तर कव्हर केलेलंच आहे. पूर्वेकडे चेहरा आलाय, ज्यावेळेस रिटर्न ती परत 100 डिग्री आली असेल आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा 45 डिग्री ती आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो अँगल आहे तो एक्स्ट्रा 45 डिग्रीचा आहे आणि हा 100 डिग्रीचा अँगल आहे. तर पूर्वेपासून जर आपण 45 डिग्रीला असणारी दिशा जर पाहिली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, तर आपण पाहू शकतो इथे पूर्व आहे आणि आपल्याला माहिती आहे मुख्य दिशा आणि उपदिशा ज्या असतात त्याच्यामध्ये जो अँगल असतो, तो जो कोण असतो तो 45 डिग्रीचा असतो. त्याच्यामुळे आता इथं क्लिअरली दिसतंय की ती नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेला फेस करून उभी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ईशान्य दिशा. ठीक आहे मित्रांनो, नॉर्थ ईस्ट हे याचं आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपला पुढचा प्रश्न दिलाय, विपुल विषय सांगितलंय. विपुल गोज नॉर्थवर्ड 10 मीटर, ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 30 मीटर. देन ही अगेन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 50 मीटर. देन हाऊ मच डिस्टन्स विपुल ट्रॅव्हल्ड? विपुल उत्तर दिशेने 10 मीटर चालतोय. पहिल्या स्टेपमध्ये तो उत्तर दिशेने 10 मीटर गेलाय, ही पहिली स्टेप झाली त्याची. तो डावीकडे वळतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर 30 मीटर चालतोय. उत्तर दिशेला जाऊन डावीकडे वळून 30 मीटर गेला. नंतर तो पुन्हा डावीकडे वळतोय आणि 50 मीटर चालतोय. आता आपल्याला विचारलंय की विपुलने एकूण किती अंतर प्रवास केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की विपुलने एकूण किती अंतर प्रवास केलाय विचारलेलं. आपल्याला विचारलं नाहीये की ते कुठल्या डायरेक्शनला तो आहे किंवा तो कुठल्या डायरेक्शनला फेस करून उभा आहे, हे या प्रश्नामध्ये विचारलेलं नाही. आपल्याला डायरेक्टली विचारलंय की विपुल एकूण किती अंतर विपुलने प्रवास केलाय. तसं जर आपण विचार केला तर मित्रांनो, आपल्याला इथे डायरेक्शनची डायग्राम पण काढण्याची गरज नाहीये. आपण डायरेक्टली तिन्ही अंतर टोटल ऍड करून आन्सर काढू शकतो. आपल्याला किती दिलंय? 50 मीटर, 30 मीटर, 10 मीटर, हे टोटल डिस्टन्स त्याने क्रॉस केलेलं दिलंय. तर टोटल तो 90 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. पण स्टील अंडरस्टँडिंग साठी मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतोय.
सपोज तो ए पोझिशनला आहे, तो 10 मीटर उत्तरेकडे गेलाय, नॉर्थवर्ड गेला 10 मीटर. तर नॉर्थवर्ड म्हणजेच वरच्या दिशेला पेपरवरती आपण किंवा स्क्रीनवरती पाहू शकतो हे 10 मीटर डिस्टन्स. त्याच्यानंतर तो डावीकडे वळालाय, डावीकडे तो 30 मीटर चाललाय. त्याच्यानंतर तो परत डावीकडे वळून 50 मीटर चाललाय, म्हणजे या साईडला परत डावीकडे असेल 50 मीटर. म्हणजे हे तुम्हाला 10 + 30 + 50 हे आन्सर यांची ऍडिशन करून तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ते आपण ऑलरेडी काढलंय, विच इज 50 + 30 + 10 = 90 मीटर. तर ऑप्शन डी आपल्याला दिलाय, ते याचं योग्य उत्तर असणार आहे. आपण विदाउट डायग्राम पण याचा आन्सर काढलाय, कारण इथे आपल्याला फक्त विपुलने टोटल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एवढं विचारलंय. असं विचारलं असतं की विपुल कुठल्या दिशेला उभा आहे आणि किंवा कुठल्या दिशेला त्याचा चेहरा आहे आणि किती अंतर त्याने क्रॉस केलंय, असं जर कंबाईन प्रश्न विचारला असता तर त्यावेळेस आपण डायग्राम आपल्याला काढावी लागली असती. तर आता या केसमध्ये डायग्राम काढण्याची गरज पडली नाही. ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. विजय स्टार्ट्स वॉकिंग स्ट्रेट टुवर्ड्स ईस्ट. आफ्टर वॉकिंग 75 meters, he turns to left and walks 25 meters straight. Again, he turns to the left and walks a distance of 40 meters straight. Again, he turns to left and walks a distance of 25 meters. How far is he from the starting point? तर मित्रांनो, आता इथं आपल्याला वेगवेगळ्या स्टेपमध्ये आन्सर काढावं लागणार आहे. विजय सरळ पूर्वेकडे चालायला सुरुवात करतो. आता तो पूर्वेकडे चालायला सुरुवात करतोय आणि 75 मीटर अंतर पहिले तो चालतोय. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये तो 75 मीटर चालतोय. तो डावीकडे वळतोय आणि 25 मीटर सरळ चालतोय. ही दुसरी स्टेप झाली. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 40 मीटर सरळ चालतो. ही तिसरी स्टेप झाली. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. ही चौथी स्टेप झाली. आता प्रश्न विचारलाय आपल्याला, तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावरती आहे. आता आपण याच्यासाठी एक डायग्राम काढून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला दिलंय विजय स्टार्ट्स वॉकिंग स्ट्रेट टुवर्ड्स ईस्ट. आता विजय ईस्ट कडे चालला होता. समजा विजयचा हा स्टार्टिंग पॉइंट ए आहे. तो ईस्ट कडे म्हणजे पूर्वेकडे चालला होता. तर पूर्वेकडे गेल्यानंतर आफ्टर वॉकिंग 75 meters, तर तो टोटल 75 मीटर पूर्वेकडे गेला. आता हे 75 मीटर डिस्टन्स आपण इथे घेऊयात. त्याच्यानंतर ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 25 meters स्ट्रेट. आता तो लेफ्टला वळाला आणि 25 मीटर स्ट्रेट चालला. आता या बी पॉइंटला आपण जर लेफ्ट डायरेक्शन पाहिली, आपले जर इकडे ईस्ट कडे किंवा पूर्वेकडे चेहरा असेल आणि लेफ्टला वळायचं असेल तर लेफ्टला आपल्याकडे असणारी जी दिशा आहे ती नॉर्थ म्हणजेच उत्तर आहे. ठीक आहे, तर तो 25 मीटर स्ट्रेट उत्तरेला चाललाय. समजा तो सी पॉइंट पाशी पोहोचला. अगेन ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक्स अ डिस्टन्स ऑफ 40 मीटर. आता तो लेफ्ट कडे वळाला. परत इकडे राईट आहे, इकडे लेफ्ट आहे. तर मग तो आता लेफ्ट कडे वळाला. समजा हे डी पॉइंट आपण याला म्हणूयात आणि हे जे डिस्टन्स आहे ते 40 मीटर तो चाललेला आहे. त्याच्यानंतर अगेन ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक्स 25 मीटर. आता इकडनं तो डी पॉइंट पासनं लेफ्टला जातोय. आता ज्यावेळेस आपला चेहरा पश्चिमेला असेल, कारण इकडे दिसतंय आपला पश्चिमेला आपला चेहरा आहे, तर आपल्याला आता डावीकडे वळायचंय. आता डावीकडे वळाल्यानंतर ज्यावेळेस आपण खाली येऊ, डावीकडे वळाल्यानंतर 25 मीटर हे डिस्टन्स असेल. ठीक आहे, आणि ज्यावेळेस पश्चिमेला आपला चेहरा असेल त्यावेळेस आपल्या डाव्या बाजूला साऊथ ही दिशा असणार आहे. मग आता तो 25 किलोमीटर परत आला, कारण इथे पाहू शकतो आपण 25 मीटर तो सी पॉइंटला गेला होता, 40 मीटर डी पॉइंटला आला आणि स्ट्रेट आलेला आहे तो. त्याच्यामुळे डी पासून ई पॉइंटला येण्यापर्यंत जे डिस्टन्स 25 मीटर असेल ते सेम आपण सी आणि बी मधलं डिस्टन्स कन्सिडर करू शकतो. आता आपल्याला विचारलंय की तो आता सुरुवातीपासून या ई पॉइंट पर्यंत म्हणजे ए पासून ई पॉइंट पर्यंत तो किती डिस्टन्स वरती असणार आहे. तर मित्रांनो, आपण इथं पाहू शकतो, आपल्याला जर ए ईचं डिस्टन्स काढायचं असेल, ए ई, तर ए ईचं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे आपल्याला ए बीचं डिस्टन्स दिलेलं आहे पूर्ण, कारण पहिल्या स्टेपमध्ये तो 75 मीटर चालला होता. म्हणून ए बी मायनस जर आपण इथे सी डी केलंय, कारण टेक्निकली जर आपण पाहिलं तर 75 मीटर तो पुढे जाऊन परत 40 मीटर मागे आलाय. म्हणून डी सी आपण त्याच्यातून वजा करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो. मग 75 वजा 40, कारण ए बी 75 मीटर आहे टोटल आणि डीसी जे आहे ते 40 मीटर आहे. तर मग याची जर वजाबाकी आपण केली, ही सबस्ट्रॅक्शन जर आपण केली तर आपल्याला आन्सर मिळेल
35 मीटर्स. तर आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात 35 मीटर कुठे दिलंय का आपल्याला? येस, आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलंय 35 मीटर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 35 मीटर. इथं आपल्याला प्रश्न दिलाय की रघु इज ॲट पॉइंट ए, ही वॉक्स 3 किलोमीटर टू द नॉर्थ अँड देन टर्न्स टू हिज लेफ्ट. ही वॉक्स 4 किलोमीटर इन द डायरेक्शन. He turns left again and walks 6 kilometers. If he wishes to reach point A again, in which direction should he be walking and what distance will he have to cover? रघु बिंदू ए वरती आहे, सुरुवातीला ए वरती आहे, तो उत्तर दिशेला 3 किलोमीटर चालतो, नंतर डावीकडे वळतो, या दिशेने तो मग 4 किलोमीटर चालतो, पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालतो. जर त्याला पुन्हा बिंदू ए वर पोहोचायचं असेल तर त्याने कोणत्या दिशेने चालले पाहिजे आणि किती अंतर पार केले पाहिजे हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे, आपण याच्यासाठी सुरुवातीला डायग्राम काढून घेऊ, त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल. तर इथे आपल्याला स्टेप्स मध्ये दिलंय रघु इज ॲट पॉइंट ए, सुरुवातीला तो पॉइंट ए वरती आहे. ठीक आहे, आता रघुचा पॉइंट ए आपण हा म्हणूयात, पॉइंट ए वरती रघु आहे इथे. ही वॉक्स 3 किलोमीटर टू द नॉर्थ अँड देन टर्न्स हिज लेफ्ट. आता ही आपली पहिली स्टेप आहे. तर तो 3 किलोमीटर नॉर्थला चालतो. आता नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, वरती 3 किलोमीटर तो चाललाय. तर इथे आपल्याला दिलाय ही वॉक्स 3 किलोमीटर इन द नॉर्थ, इथपर्यंत आपण आलो 3 किलोमीटर पर्यंत. त्याच्यानंतर देन ही टर्न्स हिज लेफ्ट, नंतर तो डावीकडे वळालाय. तर या साईडला डावी दिशा असणार आहे. तो डावीकडे वळाल्यानंतर 4 किलोमीटर चालतोय या डायरेक्शन मध्ये. सुरुवातीला 3 किलोमीटर चालला, नंतर तो 4 किलोमीटर चालला डावीकडे. समजा हा पॉइंट बी असेल, इथे आपण आता पॉइंट सी म्हणूयात. 4 किलोमीटर तो डावीकडे आलाय पॉइंट सी पाशी. ही टर्न्स लेफ्ट अगेन अँड वॉक्स 6 किलोमीटर. आता सी पॉइंट पासून तो परत लेफ्ट कडे वळतो. आता इकडे आपली पश्चिम आहे, पश्चिम दिशेच्या लेफ्टला दक्षिण दिशा असणार आहे. मग तो सी पॉइंट पासून टोटल 6 किलोमीटर तो परत आलाय. आता 6 किलोमीटर या दिशेला असेल, 6 किलोमीटर तो चाललाय आणि तो डी पॉइंट पाशी पोहोचलाय. आता डी पॉइंट पासून त्याला जर ए पॉइंटला जायचं असेल, इफ ही विशेस टू रीच पॉइंट ए अगेन, म्हणजे त्याला डी पासून ए पर्यंत जर जायचं असेल तर इन विच डायरेक्शन शुड ही वॉकिंग अँड व्हॉट डिस्टन्स विल ही हॅव टू कव्हर. तर आपल्याला ही दिशा कुठली आहे ती ओळखायची आहे आणि हे जे डिस्टन्स दिलंय डी ए हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं किंवा ओळखायचं इथे. आता मित्रांनो आपण इथे पाहू शकतो, आपण पहिले डिस्टन्स क्लिअर करून घेऊयात. ए टू बी जे आहे ते 3 किलोमीटर आहे, बी टू सी 4 किलोमीटर आहे, सी टू डी 6 किलोमीटर आहे. आता आपण जर पाहिलं तर इथे एक आपण जर पॉइंट टाकला या एच्या समोर, समजा हा ई पॉइंट आपण म्हणूयात, तर ए ईचं डिस्टन्स हे सी बीच्या डिस्टन्स एवढं असणार आहे. कारण 3 किलोमीटर वरती गेलाय, 4 किलोमीटर माग इकडे गेलाय आणि परत 6 किलोमीटर खाली आलाय. तर हा जो आयत इथे बनलाय, तर आयताच्या समोरासमोरील बाजूमधलं जे अंतर असतं ते सारखं असतं. म्हणजे जर हे 4 किलोमीटर असेल तर हे पण 4 किलोमीटर असणार आहे. आता हे 3 किलोमीटर आहे म्हणजे हे पण समोरचं 3 किलोमीटर असणार आहे. ठीक आहे, तर आता टोटल हे डिस्टन्स 6 किलोमीटर होतं, बरोबर, सी पासून डी पर्यंत. त्यातलं 3 किलोमीटर आपल्याला इथे मिळालंय. उरलेलं मग डी आणि ई मधलं डिस्टन्स जे असणार आहे ते ऑब्व्हियसली 6 वजा 3 म्हणजेच 3 किलोमीटर असणार आहे. तर आपल्याला इथे जर आपण पाहिलं तर इथे एक त्रिकोण बनतोय आणि हा त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल मधला आपल्याला जर एडी म्हणजेच त्या राईट अँगलच्या समोरची बाजू जर काढायची असेल तर आपल्याला एक थेरम यूज करावा लागतो, एक प्रमेय यूज करावं लागतं. त्याला आपण पायथागोरसचं प्रमेय किंवा पायथागोरसचं थेरम असं म्हणतो. तर त्या प्रमेयानुसार एडी जी आहे जी आपल्याला काढायची, एडी स्क्वेअर म्हणजे एडीचा वर्ग बरोबर ईडी, त्रिकोणाची ही अजून एक बाजू आहे ईडी, ईचा वर्ग अधिक आपल्याला ई ए चा वर्ग घ्यावा लागेल. ठीक आहे, ई ए स्क्वेअर. तर आपल्याकडं एडीचं डिस्टन्स आपल्याला काढायचंय. ई आणि डी ही बाजू आपल्याकडे आहे, ई आणि ए ही पण बाजू आपल्याला आहे. तर मग ईडीचा स्क्वेअर जो असणार आहे, ईडी म्हणजे 3 किलोमीटर, 3चा स्क्वेअर अधिक आपल्याला ई ए म्हणजेच इथे 4चा स्क्वेअर घ्यावा लागेल. तर मग 3चा स्क्वेअर 9 आहे प्लस 4चा स्क्वेअर हा 16 आहे.
तर मग 9 + 16 आपल्याला माहिती आहे 25 होतं. तर एडीचा जो स्क्वेअर आहे तो 25 आला. मग आपण जर स्क्वेअर रूट घेतलं किंवा आपण वर्गमूळ जर घेतलं तर त्यावरनं आपल्याला एडीचं अंतर मिळेल. या बाजूचं वर्गमूळ घेतलं आपण एडी स्क्वेअरचं एडी. आता 25चं वर्गमूळ घ्यावं लागेल, ते म्हणजे 5, कारण 25 हा 5चा वर्ग आहे. त्यावरून आपल्याला आयडेंटिफाय झालं, त्यावरून आपण सॉल्व्ह केलं की एडी इज इक्वल टू 5 किलोमीटर. प्रश्नामधल्या एका पार्टचं जर आन्सर आपल्याला मिळालं, व्हॉट डिस्टन्स विल ही कव्हर, तो ही विल कव्हर 5 किलोमीटर डिस्टन्स, आणि डायरेक्शन आपल्याला काढायची. तर मित्रांनो आता आपल्याला त्याची दिशा काढायची आहे. डीए ची दिशा कुठली असणार आहे. आता समजा हा पॉइंट जर आपण कन्सिडर केला तर या पॉइंट पासून इकडे ईस्ट म्हणजे पूर्व दिशा असणार आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला जर म्हटलं आपण इकडे ईस्ट आहे आणि वरती नॉर्थ आहे, नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा. त्याच्यानंतर आता नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मध्ये असणारी जी दिशा असेल ती दिशा म्हणजेच नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य दिशा. त्यामुळे तो डी पॉइंट पासून त्याला जर ए पॉइंट पर्यंत जायचं असेल तर ईशान्य दिशेला किंवा नॉर्थ ईस्ट दिशेला त्याला 5 किलोमीटर चालावं लागेल. त्याच्यामुळे ऑप्शन सी जो आहे नॉर्थ ईस्ट 5 किलोमीटर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन आहे रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग नंबर सिरीज विथ सुटेबल ऑप्शन. द सिरीज इज गिवन 3, 3, 4.5, 9 and 22.5. खालील क्रमिक संख्या शृंखलेतील प्रश्नचिन्हाची योग्य पर्यायाने जागा भरा. तुम्हाला सिरीज दिली आहे 3, 3, 4.5, 9 आणि 22.5. आणि इथे आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत 27.3, 24, 55, 67.5. तर मित्रांनो सिरीज या टॉपिक मध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला त्या सिरीज मध्ये जी संख्या शृंखला तुम्हाला दिलेली आहे त्या संख्या शृंखलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक, वेगवेगळ्या प्रकारचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तिथे अप्लाय करावे लागतात आणि त्याचं प्रोबेबल आन्सर काय असेल ते आयडेंटिफाय करावं लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. तर आता आपल्याला ही जी सिरीज दिली आहे 3, 3, 4.5, 9, 22.5. तर आपण इथे या सुरुवातीच्या 5 नंबरमध्ये काहीतरी लॉजिक अप्लाय करणार आणि तेच लॉजिक तुम्हाला पुढे अप्लाय करून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असेल ते आयडेंटिफाय करावं लागेल. आता या 3 कडनं या 3 कडे जाताना आपण जर पाहिलं तर आपण इथे ऍडिशन करू शकत नाही, सबस्ट्रॅक्शन करू शकत नाही, डिव्हिजन 1 ने करू शकतो, पण पुढे परत 3 ला डिवाइड करून 4.5 येणार नाही किंवा 2 ने डिवाइड करून 4.5 येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथे मल्टिप्लिकेशन ट्राय करू शकता. आता 3 मल्टिप्लाइड बाय 1 तुम्हाला 3 मिळेल. त्यानंतर पुढच्या केसमध्ये मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 1.5 ने 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 4.5 हे आन्सर मिळेल. आणि त्याच्या नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्ही जर 2 ने त्याला मल्टिप्लाय केलं 4.5 ला तर तुम्हाला 9 मिळेल. आणि आता आपण एक पॅटर्न इथे बघतोय की मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1.5 मल्टिप्लाइड बाय 2. आता यापुढे आपण जर हा पॅटर्न कंटिन्यू केला, जसं 1चं 1.5 केलं होतं आपण 2चं 2.5 करून बघूयात, मल्टिप्लाइड बाय 2.5. तर 2.5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 22.5 हे आन्सर मिळणार आहे. त्यानंतर आता जर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला नंबर असेल हे आयडेंटिफाय करण्यासाठी लॉजिक जर यूज करायचं झालं तर आपण पॅटर्न नुसार मल्टिप्लाइड बाय 1 होतं इथं, नंतर मल्टिप्लाइड बाय 1.5 होतं, इथं मल्टिप्लाइड बाय 2 होतं, 2.5 होतं. आता ऑब्विसली आपण 1, 2, 3 ने मल्टिप्लाय करणार. तर या केसमध्ये ज्यावेळेस तुम्ही 22.5 ला 3 ने मल्टिप्लाय कराल त्यावेळेस तुम्हाला आन्सर मिळेल 67.5. तर आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात 67.5 आपल्याला कुठे दिलंय का. तर हो, आपल्याला दिसतंय ऑप्शन डी जो आहे, ऑप्शन ड, त्याच्यामध्ये 67.5 हे आन्सर आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे आपण सक्सेसफुली या क्वेश्चनचं आन्सर काढलेलं आहे. तर या प्रश्नाचं मग योग्य उत्तर असणार आहे 67.5. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहूयात. व्हॉट कम्स इन अ प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग नंबर सिरीज. सिरीज दिलेली आहे 7200, 3600, 1200, 300 and 60. खालील क्रमिक शृंखलेतील प्रश्नचिन्हाची योग्य पर्यायाने जागा भरा. तुम्हाला सिरीज दिली आहे, इथे शृंखला दिली आहे 7200, 3600, 1200, 300 आणि 60. तर मित्रांनो आपण इथे पाहू शकतो आपण कुठलं लॉजिक इथं यूज करणं पॉसिबल आहे. प्रायमरीली आपण पाहू शकतो इथं 36 जो आहे तो 72च्या एक्झॅक्टली हाफ आहे. म्हणजे आपण 2 ने जर डिवाइड केलं
7200ला तर आपल्याला 3600 आन्सर मिळेल. आता पुढे फर्दर काही डिवाइड करून आपण 1200 आन्सर मिळू शकतो का ते पाहूयात. तर आपण जर 3 ने या 3600ला डिवाइड केलं तर तुम्हाला 1200 आन्सर मिळेल. त्यानंतर तुम्ही जर पुढे गेलात तर 1200 आणि 300 मध्ये कुठलं रिलेशन तुम्ही लावू शकता. जर डिवाइड बाय 4 करून पाहिलं तर तुम्हाला 300 हे आन्सर मिळू शकतं. आता आपण एक पॅटर्न रेकग्नाइज केला इथं. 2, 3, 4 हे डिवाइड बाय आहेत. म्हणजे आपण ज्या संख्येने डिवाइड करतोय, ज्या संख्येने भागतोय ती संख्या इथे 1 ने आपण वाढवतोय. ठीक आहे. इथे 2 होता, इथे 3, इथे पुढे 4 केलं आपण. ऑब्व्हियसली मग आपण याच्या पुढे काय करणार, हा पॅटर्न जर आपल्याला फॉलो करायचा असेल तर आपण डिवाइड बाय 5 करणार. म्हणजे आपण परत +1 ने हा डिजिट वाढवलेला आहे. तर मित्रांनो, आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण काय असेल हे इझिली आयडेंटिफाय करू शकतो, कारण आपल्याला पॅटर्न मिळाला आहे सिरीज मधला. कुठला पॅटर्न आहे? डिवाइड करण्याचा पॅटर्न आहे आणि प्रत्येक डिजिट जो आहे ज्याने आपण डिवाइड करतोय तो 1 ने वाढतोय. मग इथे डिवाइड बाय 5 होतं, मग तुम्ही इथे डिवाइड बाय 6 जर केलं तर तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठला अंक असेल ते आयडेंटिफाय होऊ शकतं. तर ऑब्व्हियसली 60 डिवाइड बाय 6 तुम्हाला 10 म्हणजेच 10 हे आन्सर मिळणार आहे. तर आपण चेक करूयात. आपल्याला ऑप्शन्स मध्ये 10 किंवा 10 हा ऑप्शन ए मध्ये आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. ठीक आहे. चला मग आपण पुढचा प्रश्न पाहूयात. तर या प्रश्नामध्ये आपल्याला दिलाय रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज विथ सुटेबल ऑप्शन. सिरीज इज गिवन 5, 11, 25, 24, 51, 106. खालील क्रमिक संख्या शृंखलेतील प्रश्नचिन्हाची योग्य पर्यायाने जागा भरा. इथे आपल्याला संख्या शृंखला दिली आहे 5, 11, 24, 51 आणि 106. तर मित्रांनो, आपण ही संख्या शृंखला किंवा ही जी सिरीज आहे ती लिहिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आता लॉजिक यूज करणार आहोत. तर आपण कुठलं लॉजिक 5 आणि 11 या दोन संख्येमध्ये यूज करू शकतो? 5 + 6 11 करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कुठलं लॉजिक इथं वापरता येईल? इथं आपण 5 ला 2 टाइम्स करून त्याच्यामध्ये 1 पण ऍड करू शकतो. म्हणजेच 5 × 2 + 1 म्हणजे 5 × 2 + 1 तुम्हाला 11 मिळेल. त्यानंतर आपण जर सिमिलर टाईपचं लॉजिक पुढे वापरायचा प्रयत्न केला तर 11 × 2 22 होईल. 22 + 2 जर केलं आपण तर आपल्याला 24 हे आन्सर मिळू शकतं. × 2 + 2 म्हणजे 11 × 2 तुम्हाला मिळेल 22 आणि त्याच्यामध्ये 2 ज्यावेळेस ऍड कराल त्यावेळेस तुम्हाला 24 मिळेल. म्हणजे सिमिलर लॉजिक आपण पुढे यूज करू शकतो. आपण काय केलंय, आपण ज्याने मल्टिप्लाय केलंय, ज्याने गुणलंय ती संख्या कॉन्स्टंट ठेवली आहे. इथे गुणिले 2 होतं, इथं गुणिले 2 आहे. × 2 × 2 आपण चेंज काय केलंय, आपण इथे +1 चं +2 केलंय. ठीक आहे. तर मग आपण इथे सेम लॉजिक फॉलो करूयात. मल्टिप्लाइड बाय 2 प्लस इथे 1 होता, इथे 2 होतं, आपण इथे 3 करणार. आता 24 मल्टिप्लाइड बाय 2 तुम्हाला 48 आन्सर मिळेल आणि 48 + 3 तुम्हाला 51 आन्सर मिळेल. आता परत तुम्ही पुढे हे लॉजिक एक्सटेंड जर केलं, मल्टिप्लाइड बाय 2 प्लस तुम्हाला आता ऑब्व्हियसली 1, 2, 3 इथे 4 करावं लागेल. मग 51 मल्टिप्लाइड बाय 2 हे होईल 102 आणि 102 + 4 होईल 106. म्हणजे आता तुमचा हा पॅटर्न फिक्स झालेला आहे. तुम्ही पाचही जे अंक आहेत त्यांच्यामध्ये एक पॅटर्न आयडेंटिफाय केला. आता सेम पॅटर्न तुम्हाला पुढे यूज करायचा आहे. काय करणार तुम्ही? × 2 करणार, त्याच्यानंतर प्लस इथे 5 करणार. आता 106 × 2 212 होणार, प्लस 5 करणार म्हणजे 217 हे आन्सर तुम्हाला मिळणार. तर आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात. 217 217 हे ऑप्शन आहे का? तर हो, ऑप्शन डी जो आहे तो 217 इथे दिलेला आहे. त्यामुळे या सिरीज मधला जो मिसिंग पार्ट असेल क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 217 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, लक्षात आलंय का तुमच्या आपण काय करतोय? आपण फक्त एक पॅटर्न इथे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतोय. सिरीज मध्ये ज्या संख्या दिल्यात त्यांच्यामध्ये काही संबंध आहे का? काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण करू शकतो का? आणि ते मॅथमॅटिकल ऑपरेशन अक्रॉस द नंबर्स कॉन्स्टंट आहे का? म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॉन्स्टंट आहे का? जर ते कॉन्स्टंट असेल तर सेम मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण यूज करून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येऊ शकतं ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. Replace the question mark in the series given below with the suitable option. Options are series is given 1, 4, 9, 16, 25, 36. तर
खालील क्रमिक संख्या शृंखलेतील प्रश्नचिन्हाची योग्य पर्यायाने जागा भरा. आपल्याला सिरीज दिली आहे 1 4 9 16 25 36 आणि आपल्याला काही ऑप्शन्स पण दिलेत. तर आपण ही संख्या शृंखला किंवा ही सिरीज पहिले लिहून घेऊयात. याच्यामध्ये आपण पाहू शकतो इथे 1 आहे, 4 आहे, 9, 16, 25, 36. तर एका नजरेमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एक लॉजिक आपण लावू शकतो. या ज्या संख्या आहेत ना त्या वर्ग आहेत किंवा स्क्वेअर आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टींच्या स्क्वेअर आहेत? 1 चा स्क्वेअर 1 चा वर्ग 1 आहे, 2 चा वर्ग 2 चा स्क्वेअर हा 4 आहे, त्यानंतर 3 चा जो स्क्वेअर आहे तो 9 आहे, 4 चा स्क्वेअर जर आपण केला तर 16 मिळतो, 5 चा स्क्वेअर 25 आहे, 6 चा स्क्वेअर हा 36 आहे. तर मित्रांनो आपण या केसमध्ये पाहू शकतो मग हे जे स्क्वेअर्स आहेत ते सबसिक्वेंट आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 हे स्क्वेअर्स प्रत्येक +1 ने वाढत आहे. 1 2 3 4 5 +1 ने प्रत्येक स्क्वेअर वाढतोय. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण कशाचा स्क्वेअर घेणार? ऑब्विसली 6 पेक्षा एक अंक जो मोठा असेल, 1 ने जो अंक मोठा असेल तो असेल 7 आणि आपण इथे 7 चा स्क्वेअर कन्सिडर करू शकतो. तर 7 चा स्क्वेअर इथे काय असणार आहे? 49 हा 7 चा स्क्वेअर इथे असणार आहे. म्हणजे 7 चं जे वर्ग आहे ते 49 वर्ग इथे असणार आहे. म्हणून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 49 हा अंक असायला हवा. तर आपण ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर सुरुवातीलाच आपल्याला ऑप्शन ए मध्ये 49 म्हणजेच 49 हे उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 49. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे पहिल्या नजरेमध्ये आपण पाहिलं आपल्याला जे अंक दिसले, आपल्याला जे नंबर्स दिसले ते आपण स्क्वेअर्स आहेत असं आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यानंतर त्या स्क्वेअर्स मध्ये असणारा जो पॅटर्न आहे म्हणजे ते स्क्वेअर्स 1 ने वाढत चाललेत पुढे पुढे पुढे. ठीक आहे, तसंच आपण मग 6 स्क्वेअर नंतर 7 स्क्वेअरचं लॉजिक लावलं, कारण 5 नंतर +1 6 स्क्वेअर येतोय तर 6 नंतर +1 7 स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द लेटर इन प्लेस ऑफ अ क्वेश्चन मार्क इन द गिवन सिरीज बिलो. तर आपल्याला इथे लेटर्स दिलेले आहेत AEIMQ. खालील दिलेल्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षर शोधा. इथे आपल्याला अक्षर दिली आहेत. आपण याच्यापूर्वी फक्त नंबर आयडेंटिफाय केले होते. आता आपल्याला अक्षर ओळखायची. आता अक्षर कुठली कुठली आहेत? अल्फाबेटिकल सिरीज मधले AEIMQ हे अक्षर आहेत. ठीक आहे, तर आपण मागच्या कोडिंग डिकोडिंग मध्ये पाहिलं, त्याच्यानंतर अॅनालॉजी मध्ये पाहिलं की हे जे अक्षर असतात यांना अल्फाबेटिकल सिरीज मध्ये काही फिक्स पोझिशन असतात. म्हणजे जर आपण ए ला 1 जर म्हटलं तर आपण झेड ला 26 पर्यंत काउंट करू शकतो. ठीक आहे, तर त्या केसमध्ये मग आपण काय करणार? सुरुवातीला आपण या अल्फाबेट्सला नंबर देणार. तर ए हा फर्स्ट नंबरला असणार आहे अल्फाबेटिकल सिरीज मध्ये, कारण सिरीज ए पासून सुरू होते. त्याच्यानंतर B2 आहे, C3 आहे, D4 आहे, मग E हा 5 असणार आहे. त्याच्यानंतर I ऑब्विसली 9 नंबरला येईल. M जो आहे तो 13 म्हणजे 13 नंबरला येईल. Q जो आहे तो 17 नंबरला येईल. ठीक आहे, आता पुढे क्वेश्चन मार्क आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता आपण या नंबर्स मध्ये काही रिलेशन आहे का पाहू शकतो. काय केलं आपण? लेटर सिरीज आपण फक्त नंबर सिरीज मध्ये कन्वर्ट केली, कारण लेटर्स वरती आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकत नाही, बट आपण नंबर्स वरती मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकतो. तर 1 5 9 13 आणि 17. आता इथे जर पाहिलं आपण 1 + 4 जर केलं तर आपण 5 म्हणू शकतो आणि 5 मध्ये आपण 4 जर ऍड केले, 4 ची आणि 5 ची बेरीज केली तर तुम्हाला 9 हे आन्सर मिळू शकतं. पुढे तुम्ही 9 + 4 करा, तुम्हाला 13 मिळेल. 13 + 4 करा, तुम्हाला 17 मिळेल. मग आता तुम्हाला एक पॅटर्न कळालाय की आपण एका कॉन्स्टंट नंबर जर ऍड केला प्रत्येक अल्फाबेटच्या पोझिशन मध्ये तर आपल्याला ही सिरीज कंप्लीट करता येऊ शकते. तर मग क्यू कडनं क्वेश्चन मार्क कडे जाताना म्हणजे आपला जो क्वेश्चन मार्क आहे त्याच्या ठिकाणी कुठला अल्फाबेट असणार हे आयडेंटिफाय करताना तुम्हाला ऑब्विसली हा पॅटर्न पुढे फॉलो करावा लागणार आहे. तो पॅटर्न आहे +4. म्हणजे 17 + 4 जर तुम्ही केलं तर तुम्हाला आन्सर जे मिळणार आहे ते 21 मिळणार आहे. आणि तुम्ही जर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये पाहिलं तर 21 नंबरला येणारा जो अल्फाबेट आहे तो ऑब्विसली यू आहे. म्हणून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी यू हा अल्फाबेट इथे असणार आहे. त्याच्यामुळे आपण आता ऑप्शन्स मध्ये पाहूयात कुठे यू दिलाय का. येस, आपल्याला ऑप्शन मध्ये सी हा ऑप्शन जो आहे त्याच्यामध्ये यू हे लेटर दिलेलं आहे. प्रश्न आहे फाइंड द लेटर इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द सिरीज गिवन बिलो. आपल्याला सिरीज दिलेली आहे DFGJKMNQRT क्वेश्चन मार्क आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेत UX, UW, YZ आणि XZ.
मित्रांनो, सिरीज या टॉपिक मधील क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपण आपल्याला जी सिरीज दिलेली असेल, आपल्याला जी शृंखला दिली असेल, त्या शृंखलेमध्ये सुरुवातीचे जे मेंबर्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला एक रिलेशन आयडेंटिफाय करावं लागतं आणि सेम रिलेशन आपल्याला यूज करून क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असू शकतं हे शोधावं लागतं. तर मित्रांनो, आपण याचं सोल्युशन पाहूयात. तर मित्रांनो, आपण पहिले सिरीज लिहून घेतली आहे आणि जसं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, आपल्याला पहिले या सिरीजमध्ये जे अल्फाबेट्स आहेत, जे अक्षर आहेत, त्यांना नंबर्स द्यावे लागतील. जर आपण एबीसीडीला 1 to 26 नंबर दिले तर तुम्हाला डी ला 4th नंबर द्यावा लागेल. त्याच्यानंतर एफ हा 6 नंबरला असेल, जी 7 नंबरला असणार आहे. त्याच्यानंतर जे 10 नंबरला, के जो आहे तो 11 नंबरला येतो, एम 13 नंबरला असेल, एन हा 14 नंबरला असेल. क्यूच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 17 नंबर आपला क्यूला द्यावा लागतो आणि आर जो आहे तो 18 नंबर म्हणजेच 18 नंबरला असणार आहे आणि टी हा 20 नंबरला असणार आहे. तर सुरुवातीला आपण काय केलंय, आपण यांना नंबर्स देऊन घेतले, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशन्स ज्या आहेत अल्फाबेटिकल सिरीज मधल्या त्या दिलेल्या आहेत. आता याच्यावरनं ह्या ज्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशन्स मध्ये काही रिलेशन आपण आयडेंटिफाय करू शकतो का ते आपल्याला पाहावं लागेल. तर इथे पाहू शकतो आपण डी आणि जी मध्ये, जी आणि के मध्ये, के आणि एम मध्ये, एम के आणि एन मध्ये, एन आणि आर मध्ये कुठलं रिलेशन आहे. तर 4 + 3 7 होतात. त्याच्यानंतर 7 + 4 हे 11 होतात. 11 + 3 14 होतात आणि 14 + 4 हे 18 होतात. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काही रिलेशन लागतंय का पाहूयात. सुरुवातीला एफ आणि जे मध्ये +4 जर केला आपण तर तुम्हाला जे मिळतोय. 6 + 4 10 विच इज जे. त्याच्यानंतर तुम्हाला एम आणि क्यू मध्ये काय रिलेशन दिसतंय ते चेक करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे आणि एम मधलं रिलेशन चेक करावं लागेल. जे 10 नंबरला आहे, एम 13 नंबरला आहे, म्हणजे इथे +3 चं रिलेशन आहे. नंतर आपण एम आणि क्यू मधलं रिलेशन पाहूयात. एम हा 13 नंबरला असून क्यू हा 17 नंबरला आहे, म्हणजे इथे परत +4 आहे. आता क्यू आणि टी मधलं रिलेशन पाहूयात. 17 + 3 हे 20 होतात. आता मित्रांनो, आता तुम्ही खाली पाहू शकता इथे त्यातली या सिरीजला ऍक्च्युली आपण 2 सिरीज मध्ये डिवाइड केलंय. त्यातल्या एका सिरीज मध्ये +3 + 4 +3 + 4 हे रिलेशन दिसतंय आणि दुसरी जी सिरीज आहे याच्यामध्ये असणारी एफ जे एम क्यू टी यांच्यामध्ये +4 +3 +4 +3 हे रिलेशन आहे, अल्टरनेट आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता, तुम्हाला आर नंतरचा जर अल्फाबेट पाहिजे असेल तर इथे तुम्ही +3 +4 +3 +4 केलं होतं, म्हणजे ऑब्विसली तुम्ही इथे +3 करणार आणि त्यानंतर इथे जर तुम्ही +3 केलं तर 18 + 3 तुम्हाला मिळणार 21. वरती जर आपण पाहिलं +4 +3 +4 +3, ठीक आहे. आता इथे तुम्हाला काय करावं लागणार, +3 नंतर तुम्हाला परत +4 करावं लागणार आणि ज्यावेळेस तुम्ही 20 + 4 करणार त्यावेळेस तुम्हाला 24 हे आन्सर मिळेल. तर मग 21 आणि 24 या 2 पोझिशनला असणारे जे नंबर्स, असणारे जे अल्फाबेट्स आहेत ते आपल्याला शोधावे लागतील. तर 21 नंबरला आपण जर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये पाहिलं तर मित्रांनो, 21 नंबरला यू हे लेटर आहे. त्याच्यानंतर 24 नंबरचं जर आपण अल्फाबेट पाहिलं तर एक्स हे लेटर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये 24 नंबरला आहे. याच्यावरून आपण म्हणू शकतो की क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी यू एक्स ही पेअर असणार आहे. तर मित्रांनो, आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात यू एक्स कुठं दिसतंय का. तर इथे आपल्याला यू एक्स जो ऑप्शन आहे तो ऑप्शन ए ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्यामुळे यू एक्स हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये काय होतं की 2 सिरीज होत्या, तुम्हाला फक्त त्या क्लब करून दिलेल्या होत्या आणि त्यांचे रिलेशन तुम्हाला आयडेंटिफाय करायचे होते. आपण तो पॅटर्न आयडेंटिफाय केला आणि तो पॅटर्न अक्रॉस द सिरीज तुम्हाला कंटिन्यू दिसला आणि त्याच्यावरनं तुम्ही क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असू शकतं हे आयडेंटिफाय केलं. तर चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द लेटर इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द सिरीज गिवन बिलो. खाली दिलेल्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षर शोधा. इथे तुम्हाला दिलंय XYZ, XZY आणि YZX. तुम्हाला ऑप्शन्स दिलेत XZZ, YXZ, YZW आणि ZYX. तर आपण काय करूयात, पहिले ही सिरीज लिहून घेऊयात. तर इथे आपण लिहिलंय XYZ, YZX, XZY आणि क्वेश्चन मार्क. तर आपण पाहूयात इथे ऑब्विसली
हा पहिला मेंबर आहे, त्याच्यानंतर हा दुसरा मेंबर आहे, हा तिसरा मेंबर आहे सिरीज मधला आणि आपल्याला चौथा मेंबर शोधायचा आहे. तर आपण पाहूयात पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला काय रिलेशन दिसतंय. जर आपण इथे जर पाहिलं तर यांची प्लेसमेंटच इथे आपल्याला चेंज झालेली दिसते. म्हणजे एक्स पहिला जो लेटर आहे, पहिलं जे अक्षर आहे ते ऍज इट इज त्याच्या फर्स्ट पोझिशनला घेतलंय. त्याच्यानंतर सेकंड जे लेटर आहे ते थर्ड पोझिशनला टाकलं आणि थर्ड जे लेटर आहे ते सेकंड पोझिशनला टाकलंय. मग आपण सेम लॉजिक वाय झेड एक्सच्या बाबतीत पण यूज करू शकतो. मग इथे काय करावं लागणार आपल्याला, वाय ऍज इट इज घ्यावा लागणार. त्याच्यानंतर झेड 2 नंबरला आहे त्याला 3 नंबरला टाकावं लागेल, एक्स 3 नंबरला आहे त्याला 2 नंबरला घ्यावं लागेल. म्हणजेच वाय एक्स झेड हा ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. तर आपण पाहूयात वाय एक्स झेड हा ऑप्शन कुठे दिलाय. तर वाय एक्स झेड म्हणजे ऑप्शन बी जो दिलाय आपल्याला तो इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे, वाय एक्स झेड. ठीक आहे मित्रांनो, तर आपण काय केलंय, फक्त आपण त्या सिरीज मध्ये असणारे जे अल्फाबेट्स आहेत, जे मेंबर्स आहेत त्यांची पोझिशन पाहिले, पोझिशन इथे अल्टर करून दिली होती आपल्याला आणि त्यानुसार आपण इथे योग्य ऑप्शन निवडलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, फाइंड द लेटर इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द सिरीज गिवन बिलो. आपल्याला सिरीज दिली आहे FUGTHSIRJQKP आणि त्यासाठी ऑप्शन दिलेत आपल्याला KNLO, LNM, LNM, LOMM, LOMN. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे आपली सिरीज लिहून घेऊयात. तर इथे आपण पाहू शकतो की इथे आपण सिरीज लिहिली आहे आणि आपण या सिरीज मध्ये असणारा जो संबंध आहे, जे रिलेशन आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे आता ही पहिली सिरीज आहे, त्याच्यानंतर हा दुसरा मेंबर आहे, हा तिसरा मेंबर आहे आणि हा क्वेश्चन मार्कचा मेंबर आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. तर मित्रांनो इथे पहा एफ आणि एच. आता याचे जर आपण नंबर्स पाहिले, एफचा नंबर आणि एचचा नंबर, आपण काय करूयात, सुरुवातीला सगळ्यांचेच नंबर देऊन घेऊयात. एफ जो आहे तो 6 नंबरला आहे, एच जो आहे तो 8 नंबरला आहे, जे 10 नंबरला आहे. त्यानंतर यूचा जो नंबर आहे तो 21 आहे, एस जो आहे तो 19 नंबरचा, क्यू 17 नंबरला म्हणजे 17 नंबरला सिरीज मध्ये आहे, जी 7 नंबरला आहे, आय 9 नंबरला आहे, के जो आहे तो 11 नंबरला सिरीज मध्ये आहे. टीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 20 नंबर टी साठी आहे, आर 18 नंबर आणि पी जो आहे तो 16 नंबरला आहे. तर काय केलंय आपण, फक्त या लेटर्सचे नंबर्स इथे किंवा पोझिशन्स इथे लिहून घेतलं, कारण आपण त्या पोझिशन्सवरनं त्यांचं जे रिलेशन आहे ते आपण इथे आयडेंटिफाय करू शकतो. आता पहिली सिरीजचा पहिला मेंबर आणि दुसऱ्या सिरीजचा पहिला मेंबर याच्यामध्ये कुठलं रिलेशन दिसतंय, इथे जर तुम्ही +2 केलं तर तुम्हाला 8 येईल आणि 8 + 2 हा 10 होतो. त्याच्यानंतर इथे USQ मध्ये जर पाहिलं तर इथे 21 आहे, इथे 19 आहे, म्हणजे इथे -2चं रिलेशन आहे. त्याच्यानंतर 19 आणि 17 मध्ये परत -2चं रिलेशन आहे. त्याच्यानंतर 7-9 इथे +2 आहे, 9-11 इथे +2 आहे, 20-18 इथे -2 आहे आणि 18-16 इथे जर आपण पाहिलं तर इथे अगेन -2चं तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर या सिरीज मधला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी पहिला मेंबर जर प्रेडिक्ट करायचा असेल तर आपल्याला +2 हे रिलेशन यूज करावं लागेल. तर 10 + 2 12 होतात. 12च्या ठिकाणी असणारा जो लेटर आहे तो L आहे, त्याच्यानंतर इथे -2 करायचं आहे. 17 - 2 जर केलं तर आपण 15 होतं आणि 15 नंबरला जो अल्फाबेट आहे तो O हा अल्फाबेट सिरीज मध्ये आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय की +2 आहे, 11 + 2 13 होईल, 13 नंबरला M असतो. राहिलं शेवट -2, P 16 नंबरला आहे, -2 करा, 14 नंबर येईल, 14 नंबरला N हा अल्फाबेटिकल सिरीज मध्ये असतो. म्हणजे आपल्याला जो मेंबर मिळाला तो LOMN हा मेंबर मिळालेला आहे. तर आपण ऑप्शन मध्ये पाहूयात, LOMN म्हणजेच ऑप्शन डी इथे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून LOMN हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण काय केलं, फक्त त्या मेंबर्स मधले फक्त त्या ग्रुप्स मधले जे मेंबर्स आहेत त्यांच्यामधलं रिलेशन आयडेंटिफाय केलं आणि ते रिलेशन आयडेंटिफाय करून आपण प्रोबेबल मेंबर जो आहे तो पुढचा आयडेंटिफाय केला. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, प्रश्न आहे, फाइंड द लेटर इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द सिरीज गिवन बिलो. आपल्याला इथे सिरीज दिली आहे 2B 4C 8E 14H आणि क्वेश्चन मार्क.
ऑप्शन दिलेत आपल्याला 22L, 16K, 20L, 21L. तर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आता कुठला मेंबर असू शकतो हे आयडेंटिफाय करावं लागेल. पण आता इथे आपण पाहू शकतो, याच्यापूर्वी आपण नंबर सिरीज पाहिली, लेटर सिरीज पाहिली, पण याच्यामध्ये तुम्हाला अल्फा न्यूमेरिक सिरीज दिलेली आहे. म्हणजे इथे लेटर्स पण दिलेत सिरीजमध्ये, नंबर्स पण दिलेत. तर त्याच्यानुसार आपल्याला इथे आता रिलेशन आयडेंटिफाय करावं लागेल. तर आपण पहिले सिरीज लिहून घेऊयात. 2B, 4C, 80, 14H आणि क्वेश्चन मार्क. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकतो की इथे वेगवेगळे अल्फाबेट्स दिलेत, त्याच्यानंतर नंबर्स पण दिलेत. तर आपण काय करूयात, ऍटलिस्ट आपल्या अल्फाबेटचे जे नंबर आहे अल्फाबेटिकल सिरीज मध्ये ते लिहून घेऊयात. बी जो आहे तो सेकंड नंबरला आहे, सी थर्ड नंबरला आहे, ई फिफ्थ नंबरला आहे आणि एच हा 8 नंबरला आहे. ठीक आहे. आता आपण काय केलंय, तर ही अल्फा न्यूमेरिकल सिरीज फक्त न्यूमेरिकल सिरीज मध्ये कन्वर्ट केली आहे. ठीक आहे. आता आपल्याला या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असेल आयडेंटिफाय करण्यासाठी थोडंसं लॉजिक यूज करावं लागेल. इथे आपण पोझिशन्स मध्ये पाहू शकतो 2, 3, 3, 5, 5, 8. आता 2, 3 म्हटल्यानंतर 2 + 1 3 होतात, 3 + 2 5 होतात आणि 5 + 3 8 होतात. म्हणजे काय मिळालं आपल्याला, एक रिलेशन मिळाला, एक पॅटर्न मिळाला. या पॅटर्न नुसार आपण नंबर्स मध्ये प्रत्येक वेळेस एक एक ऍड करत जातोय. जो नंबर आपल्याला ऍड करायचा आहे त्या नंबरमध्ये, म्हणजे या नंबरमध्ये पहा, इथे आपण +1 केलेला आहे, इथे आपण +1 केलेला आहे, म्हणजे 1 + 1 + 2 म्हणजे 3 + 2 5, 5 + 3 हा 8 झाला. कारण 2 इथे आपण मागच्या स्टेपमध्ये ऍड केला होता, आता आपण या 2 मध्ये 1 ऍड करून 3 पुढच्या स्टेपमध्ये ऍड करतोय. मग आता मित्रांनो आपण पाहू शकतो, आपण एक गेस करू शकतो की पुढच्या स्टेजला तुम्हाला काय ऍड करावं लागेल. इथे आपण +2, इथे +1, +2, +3, ऑब्व्हियसली इथे तुम्हाला +4 ऍड करावं लागेल. मग 8 + 4 12 होतात. 12 नंबरला असणारा जो अल्फाबेट आहे अल्फाबेटिकल सिरीज मध्ये एल हा आहे. ठीक आहे. आपल्याला अल्फाबेट मिळालाय. आता आपल्याला नंबरचं रिलेशन पाहावं लागेल. इथे 2 4, 4 8, 8 14 आणि पुढं अशा प्रकारे आपल्याला आता नंबर शोधायचा. तर नंबरसाठी आपण पाहू शकतो, इथे +2 केलाय, 2 + 2 4, इथे काय केलंय 4 + 4 8 होतात. नंतर 8 + 6 जर केले आपण तर 14 होतात. म्हणजे आपण काय करतोय, जे ऍडिशन करतोय ना त्या ऍडिशन मध्ये पण +2 आपण वाढवतोय प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आता इथे परत तुम्हाला +6 इथे केला होता, म्हणजे तुम्हाला इथे +8 करावं लागेल. 14 + 8 जो होतो तो 22 म्हणजे 22 हा होतो. म्हणजे आपल्याला जो नंबर हवा आहे, आपल्याला जो मेंबर हवा आहे ऍक्च्युली, तो मेंबर हा 22L हा आहे. तर आपण ऑप्शन मध्ये पाहूयात. ऑप्शन ए जो आहे 22L इथे आपल्याला करेक्ट आन्सर दिलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन ए 22L. पुढचा प्रश्न पाहूयात. Find the letter in place of question mark in the series given below. KM5, IP8, GS11, EV14. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे BY17, CZ17, BX17 आणि CY17. तर मित्रांनो, आपण ही सिरीज पहिले लिहून घेतली आहे. जर आपण पाहिलं KM4, IP8, GS11, EV14 ही आपण सिरीज लिहिलेली आहे. तर आता आपण पाहूयात कुठला कॉमन रिलेशन किंवा कुठला कॉमन पॅटर्न इथे आपल्याला दिसतोय. या अल्फाबेटचे पहिले नंबर्स लिहून घेऊयात. K11 नंबरला, I9 नंबरला, G7 नंबरला आणि E5 नंबरला. त्याच्यानंतर M जो आहे तो 13 नंबरला आहे, P16 नंबर, S जो आहे तो 19 नंबर आणि V 22 नंबरला आहे. 5 8 11 14. ठीक आहे. आता आपण रिलेशन लावण्याचा प्रयत्न करूयात. 11 - 2 9 होतात, 9 - 2 7 होतात आणि 7 - 2 5 होतात. इथे जर आपण पाहिलं MPSV मध्ये तर M + 13 + 3 16 असेल, 16 + 3 19 असेल आणि 19 + 3 22 असणार आहे. नंतर मित्रांनो इथे जर आपण पाहिलं 5 + 3 8, 8 + 3 11 आणि 11 + 3 14 होतात. तर मग आपण याच्यावरून पाहू शकतो, इथे आपल्याला -2 करावं लागेल पुढचा मेंबर शोधण्यासाठी, इथे +3 करावं लागेल आणि इथे +3 करावं लागेल. आता 14 + 3 17 होणार. त्याच्यानंतर 22 + 3 25 होणार आणि 5 - 2 3 होणार. तर 3 नंबरला आपल्याला माहित आहे C आहे. त्याच्यानंतर 25 नंबरला Y अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंय CY17 हा ऑप्शन इथे योग्य असणार आहे. तर मग CY17 आपल्याला D ऑप्शन मध्ये दिसतोय, त्यामुळे D ऑप्शन या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे.
इफ CPI इज DMK then which of the following would BJP? आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन ए इज GCH, ऑप्शन बी CGR, ऑप्शन सी CRG आणि ऑप्शन डी CSF. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत CPI ला DMK असे लिहिले जाते, तर BJPला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? तर विद्यार्थी मित्रांनो, कोडिंग डिकोडिंग मध्ये तुम्हाला एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये एक शब्द तुम्हाला कोड करून दिलेला असतो, सांकेतिक भाषेमध्ये तो लिहिलेला असतो आणि तुम्हाला तो कोड क्रॅक करायचा असतो. मित्रांनो, या प्रश्नाचं आपण सोल्युशन पाहूयात. आपल्याला दिलं आहे CPI, DMK आणि BJP. तर CPI आणि DMK यामधलं जे असणारं रिलेशन आहे ते आपण पहिले आयडेंटिफाय करू. यातला संबंध जो असणार आहे तो आपल्याला पहिले पाहावा लागेल आणि तेच रिलेशन आपल्याला BJP या वर्डसाठी यूज करावं लागेल. तर आपण सुरुवात करूया सी पासून. आपल्याला माहिती आहे अल्फाबेटिकल सिरीज मध्ये सी जो आहे तो 3 नंबरला सिच्युएटेड आहे. 3 याची पोझिशन आहे. पी ची जी पोझिशन आहे ती 16 आहे. आय ची जी पोझिशन आहे ती 9 आहे. डी 4 नंबरला असेल. एम जो आहे तो 13 म्हणजे 13 नंबरला असून के जो आहे 11 नंबरला आहे. तर आपल्याला या रेस्पेक्टिव्ह पोझिशन मध्ये कुठलं रिलेशन दिसतंय ते पहिले आयडेंटिफाय करावं लागेल. तर सी आणि डी मधलं रिलेशन, पी आणि एम मधलं रिलेशन आणि आय आणि के मधलं रिलेशन. तर इथे तुम्ही पाहू शकता सी 3rd नंबरला आहे, डी 4th नंबरला आहे. याच्यामध्ये असणारं रिलेशन हे +1 आहे, म्हणजे 3 + 1 4 होतो आणि त्यामुळे सी ऐवजी इथे डी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पी आणि एम च्या बाबतीत जर पाहिलं तर 16 आणि 13 म्हणजे इथे -3 जर आपण केले पीच्या पोझिशन मधून तर आपल्याला एम हा अल्फाबेट मिळतो. नंतर पुढचा जो अल्फाबेट आहे तो आहे आय, विच इज ॲट 9th पोझिशन, आणि के की जो 11 पोझिशनला आहे. तर यांच्यामध्ये जे असणारं रिलेशन आहे ते +2 किंवा +2चं रिलेशन आहे. सिमिलर रिलेशन तुम्हाला बीजेपी या वर्ड मध्ये पण यूज करायचंय. त्यासाठी आपण बीजेपीची जी पोझिशन आहे ती लिहून घेऊयात. बी 2 नंबरला आहे, जे 10 नंबरला आहे, पी जो आहे तो 16 म्हणजे 16 नंबरला आहे. इथे आपण पाहू शकतो पहिल्या अल्फाबेटमध्ये +1 करून त्या पोझिशन नुसार पुढचा अल्फाबेट आपण लिहिलेला आहे. तसंच आपण बीच्या बाबतीत पण करणार. 2 + 1 करणार. 2 + 1 आपण केला तर आपल्याला 3 मिळतो आणि 3rd पोझिशनला असणारा अल्फाबेट जो आहे तो आहे सी. त्यानंतर जेच्या बाबतीत आपण इथे जे पीच्या बाबतीत केलंय तेच करूयात. -3. तर 7 नंबरचा जो अल्फाबेट असेल विच इज जी आपल्याला मिळेल. पीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर पीच्या बाबतीत आपल्याला +2 करावा लागणार आहे. तर 16 + 2 18 होतो आणि 18 नंबरला आर हा अल्फाबेट सिरीज मध्ये आहे. त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळालेला आहे CGR. तर आपण ऑप्शन मध्ये पाहूयात CGR कुठल्या नंबरला आहे. तर CGR जो आहे तो बी हा ऑप्शन आहे. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ब किंवा बी CGR हे असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या स्वरूपामध्ये याचे सोल्युशन असतात. फक्त तुम्हाला थोडंसं लॉजिक इथे यूज करायचं असतं. तर चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. In a code language, 157 means mother always lovable, 619 means always happy future, and 952 means mother very happy. What does the word future stands for in the same language? तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन ए आहे 9, ऑप्शन बी आहे 6, त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे 1 आणि ऑप्शन डी आहे ठरवता येत नाही, विच इज कॅनॉट बी डिटरमाइंड. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय दिलंय आपल्याला, एका सांकेतिक भाषेमध्ये 157चा अर्थ मदर ऑलवेज लवेबल हा होतो. त्यानंतर 619चा अर्थ ऑलवेज हॅपी फ्युचर असा होतो आणि 952चा अर्थ मदर व्हेरी हॅपी असा होतो. तर आपल्याला हा कोड जो आहे तो अनालाइज करायचा आहे, कोड पाहायचा आहे, कोड सॉल्व्ह करायचा आहे आणि त्या भाषेमध्ये भविष्य किंवा इथे फ्युचर वर्ड असायला हवा. फ्युचर या वर्डसाठी कुठलं डिजिट तुम्ही यूज करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो कोड आहे तो समोरासमोर लिहून घेऊयात. आपण सुरुवातीला लिहिलाय 157 विच इज मीन्स मदर ऑलवेज लवेबल, याचा अर्थ आपण लिहिलाय. त्याच्यानंतर 619 क्वेश्चन मध्ये दिलाय आपल्याला ऑलवेज हॅपी फ्युचर. त्याच्यानंतर 952 साठी दिलाय मदर व्हेरी हॅपी. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला कोडमध्ये कॉमन दिसत आहेत ते आयडेंटिफाय करायला हवं. तर इथे आपण जर पाहिलं तर 1 आणि 1 म्हणजे 1 ह्या दोन्ही कोडमध्ये कॉमन आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पहिल्या कोडमध्ये 5 आहे आणि तिसऱ्या कोडमध्ये परत तुम्हाला 5 आहे. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं दुसऱ्या आणि तिसऱ्या कोडमध्ये इथे तुम्हाला 9 कॉमन दिसतोय. ठीक आहे, आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने मार्किंग करून घेऊयात. तर ज्यावेळेस तुम्ही असं कॉमन आयडेंटिफाय कराल, आता फर्स्ट जे रिलेशन तुम्हाला दिलंय
इथे सेकंड रिलेशन दिलंय आणि इथे थर्ड रिलेशन दिलंय. फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्हाला 1 हा डिजिट कॉमन दिसतोय. तर इकडे तुम्ही पहा फर्स्ट आणि सेकंड सेंटेन्स मध्ये कुठला वर्ड तुम्हाला कॉमन दिसेल. तर मदर ऑलवेज लवेबल आणि ऑलवेज हॅपी फ्युचर या दोन्ही याच्यामध्ये ऑलवेज जो वर्ड आहे तो आपल्याला कॉमन दिसतोय. म्हणजे याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो कोड 1 आणि कोड 2 वरनं की ऑलवेज या वर्डसाठी 1 हा डिजिट यूज केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं फर्स्ट आणि थर्ड वरनं आपण काय म्हणू शकतो, इथे 5 हा डिजिट कॉमन आहे. तर मग आपण इथे तेच करणार, फर्स्ट सेकंड थर्ड याच्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड मध्ये कुठला कॉमन वर्ड आहे तो आपण शोधू शकतो. तर इथे आपल्याला दिसतंय मदर हा वर्ड दोन्ही सेंटेन्स मध्ये कॉमन आहे. ज्या अर्थी तुम्हाला कोडमध्ये 5 दोन ठिकाणी दिलेलं आहे त्या अर्थी मदर या वर्डसाठी 5 हा डिजिट यूज केलेला असणार. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 2 आयडेंटिफाय केले. आपल्याला अजून काही कॉमन दिसतंय का? तर हो, आपल्याला 2 आणि 3 मध्ये 9 हा कॉमन दिसतोय. तर सेकंड आणि थर्ड सेंटेन्स मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतंय? तुम्हाला दिसतंय हॅपी विच इज कॉमन वर्ड फॉर दीज 2 सेंटेन्स. ठीक आहे. तर त्याच्यावरून आता तुम्ही काय आयडेंटिफाय केलं की इथे कॉमन वर्ड आयडेंटिफाय केले. त्यानंतर तुम्ही इकडे डिजिट मध्ये कुठले कॉमन डिजिट आहेत ते आयडेंटिफाय केले. आता उरलेले डिजिट असतील 7 जो आहे तो अल्टिमेटली लवेबल साठी असणार आहे. त्याच्यानंतर 6 जो आहे तो फ्युचर साठी असणार आहे आणि राहिला 2 तो व्हेरी साठी असणार आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? आपल्याला फ्युचर या वर्ड साठी कुठलं डिजिट वापरलं असू शकतं हे विचारलं होतं. तर फ्युचर साठी आपल्याला दिसतंय फ्युचर साठी आपण 6 हे डिजिट वापरू शकतो. त्यावरून आपण म्हणू शकतो की या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन बी विच इज 6 हे असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. तुम्हाला कॉमन वर्ड कॉमन डिजिट आयडेंटिफाय करायचे, त्यानंतर जे अनकॉमन आहेत त्याच्यावरून तुम्ही त्याचा आन्सर आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे. चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. In a certain code language, growth is written as HQPVUG. How is problem written in that code language? जर growth हा HQPVUG असे लिहिले जाते तर प्रॉब्लेमला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिलेत. OQPAMDNR, त्याच्यानंतर QQNCMDNR, QQPAKDNR आणि QQPAMDNR. तर आपल्याला आता आयडेंटिफाय करावं लागेल की कोड आणि त्याचं जे ओरिजिनल वर्ड आहे त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे. म्हणजे ग्रोथ आणि HQPVUG या 2 वर्ड मधलं पहिलं तुम्हाला रिलेशन आयडेंटिफाय करावं लागेल. त्यानंतर प्रॉब्लेम तुम्ही कसं लिहिणार हे ठरवावं लागेल. तर आपण पाहू शकतो इथे ग्रोथ आणि HQPVUG हे 2 आपण लिहून घेतलेत. त्याच्यानंतर त्यांच्या पोझिशन्स आपण असाइन करूयात. G 7 पोझिशनला आहे, R 18 पोझिशनला आहे, O 15 पोझिशनला आहे, W 23 पोझिशनला आहे. त्याच्यानंतर T जो आहे तो 20 पोझिशनला आणि H 8 पोझिशनला आहे. इकडे जर आपण पाहिलं तर H 8th पोझिशन, Q 17 पोझिशन, P जो आहे तो 16 पोझिशनला असणार आहे, V 22 पोझिशन, U जो आहे तो 21 आणि G जो आहे तो 7th पोझिशनला आहे. तर आपण आता या दोन्ही वर्ड मध्ये असणारं रिलेशन पाहूयात. इथे जर पहिला आपण अल्फाबेट किंवा पहिला अक्षर जर पाहिलं तर G आहे, इकडे पहिला अक्षर H आहे. त्यांची पोझिशन आपल्याला चेंज झाली दिसते. 7 आणि 8 मध्ये काय रिलेशन लागू शकतं? मग 7 कडनं 8 कडे जाताना तुम्हाला +1 करावं लागेल, तेव्हा तुम्हाला 7 पासून 8 मिळेल. आता R आणि Q च्या बाबतीत जर आपण रिलेशन आयडेंटिफाय केलं तर 18 17 ही पोझिशन चेंज झाली, म्हणजे इथे तुम्हाला -1 करावं लागेल. त्यानंतर O सोबत तुम्ही P ला कम्पेअर करणार, O 15 आहे, P 16 आहे, म्हणजे इथे +1 करावं लागेल. W आणि त्याच्या पुढचा जो वर्ड असेल किंवा पुढचं जो अक्षर असेल V, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 23 दिसतंय, 23 आणि इथे 22 दिसतंय, म्हणजेच इथे तुम्हाला -1 करावं लागेल. T आणि पुढचा जो अल्फाबेट आहे U, त्याच्यामध्ये तुम्हाला 20 21 म्हणजे इथे +1 चं रिलेशन आहे. H आणि G च्या बाबतीत तुम्ही पाहू शकता 8 7, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 8 - 1 कराल त्यावेळेस तुम्हाला 7 म्हणजेच तुम्हाला G मिळेल. तर हे जे रिलेशन आहे +1 -1 +1 -1 +1 -1, सेम रिलेशन तुम्हाला प्रॉब्लेम्स या वर्ड मध्ये यूज करावं लागेल. तर प्रॉब्लेमसाठी आपण जर त्यांच्या पोझिशन असाइन केल्या, P 16 पोझिशनला आहे, R 18 पोझिशनला आहे, O 15 पोझिशनला आहे, B हा 2nd पोझिशनला असेल, त्याच्यानंतर L हा 12th पोझिशनला आहे, E 5th पोझिशन, M 13 पोझिशन आणि S हा 19 पोझिशनला आहे. तर तुम्हाला सुरुवातीला मग काय करायचंय?
पी मध्ये तुम्हाला +1 करावं लागेल, ओ मध्ये आर मध्ये -1, ओ मध्ये +1, इथे परत -1 +1 -1 +1 आणि -1. तर 16 + 1 तुम्हाला मिळेल 17. त्याच्यानंतर 18 - 1 तुम्हाला परत 17 मिळेल. त्याच्यानंतर ओ जो आहे तो 15 नंबरला आहे, 15 + 1 तुम्हाला 16 मिळेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर क्यू जो आहे तो 17 नंबरला आहे. परत दुसरा क्यू आपण लिहिणार. 16 नंबरला असणारा जो अल्फाबेट आहे तो पी आहे. त्यानंतर पुढे B - 1 आहे, म्हणजे 2 - 1 आहे, म्हणजे तुम्हाला इथे 1 नंबरला असणारा ए लिहावा लागेल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुढे जाल, एल कडे जाल, 12 + 1 म्हणजे इथे 13 आहे. 13 नंबरला एम हा अल्फाबेट येतो. त्याच्यानंतर ई च्या बाबतीत जर आपण पाहिलं, ई 5th नंबरला आहे. 5th विच इज 5 - 1 विल बी 4 आणि 4th नंबरला डी हा अल्फाबेट आहे. त्यानंतर पुढे गेलात तर तुम्हाला M13 दिसेल. तुम्हाला तिथे +1 करावं लागेल, म्हणजे 14 नंबरचा अल्फाबेट घ्यावा लागेल, विच इज एन. आणि S - 1 म्हणजेच तुम्हाला 19 - 1 18 नंबरचा अल्फाबेट घ्यावा लागेल, विच इज आर. तर QQPAMDNR हा जो वर्ड आहे तो तुम्ही ऑप्शन्स मध्ये शोधावा लागेल. तर QQPAMDNR विच इज 4th ऑप्शन और ऑप्शन डी इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, सिम्पली ग्रोथ आणि HQPVUG हे आपलं रिलेशन ऑलरेडी दिलं होतं. त्यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे, त्याच्यामधले जे असणारं रिलेशन आहे ते आपण आयडेंटिफाय केलं आणि सेम रिलेशन आपण प्रॉब्लेम्स या वर्डला अप्लाय करून ऑप्शन इथे शोधून काढला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे, इफ डेमोक्रॅटिक इज रिटन ॲज EDMORCATCI, हाऊ कंटिन्युअस विल बी रिटन इन द सेम लँग्वेज. इथे तुम्हाला दिलंय, जर डेमोक्रॅटिक वर्डला तुम्ही EDMORCATCI असं लिहिलं तर कंटिन्युअस या वर्डला तुम्ही कसं लिहाल हे तुम्हाला इथे विचारलं आहे. तर आपण पाहूयात. आपण डेमोक्रॅटिक, त्याच्यानंतर EDMORCATCI आणि कंटिन्युअस हे वर्ड पहिले लिहून घेऊयात. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता DEMOCRATIC म्हणजेच डेमोक्रॅटिक. तर इथे आपल्याला डोळ्यांना दिसतंय की डी जो आहे तो इथे आला आहे, ई इथे आला, म्हणजे सेकंड नंबरचा जो अल्फाबेट आहे तो फर्स्ट नंबरला इथे घेतलाय आणि इथे फर्स्ट नंबरचा अल्फाबेट सेकंड नंबरला टाकलाय. त्याच्यानंतर एम ऍज इट इज आहे, ओ ऍज इट इज आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की सी आणि आर यांना एक्सचेंज करण्यात आलंय, यांची पोझिशन एक्सचेंज करण्यात आली आहे. त्याच्यानंतर ए जो आहे तो ऍज इट इज, टी ऍज इट इज घेतलाय आणि शेवटचे जे 2 अल्फाबेट आहेत त्यांना परत एक्सचेंज केलेलं आहे. आपण यांना नंबर्स देऊयात, सिरियल वाईज नंबर देऊयात, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही फर्स्ट, सेकंड, 5th, 6th आणि 9th आणि 10th जो अल्फाबेट आहे त्यांच्या फक्त पोझिशन एक्सचेंज करण्यात आलेल्या आहेत. बाकी ज्या पोझिशन आहेत, MO असेल, AT असेल, त्या ऍज इट इज घेतलेल्या आहे. तर सेम लॉजिक आपण इथे वापरू शकतो. या पोझिशन एक्सचेंज करा, या ऍज इट इज घ्या, परत या पोझिशन एक्सचेंज करा, या ऍज इट इज घ्या आणि शेवटच्या या 2 पोझिशन एक्सचेंज करा. तर मग काय असेल इथे O येईल, इथे C येईल, इथे N ऍज इट इज, इथे T, इथे N येईल, त्याच्यानंतर इथे I, इथे तुम्ही U लिहिणार, इथे O लिहिणार, इथे S आणि शेवटी इथे U लिहिणार. तर मग OCNTNIUOSU हा जो वर्ड आहे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये आयडेंटिफाय करावा लागेल. सी मध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क किंवा ऑप्शन सी, OCNTNIUOSU हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपण काय केलं मित्रांनो, इथे फक्त आपण त्याच्या पोझिशन कशा एक्सचेंज झाल्या ते आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला जो दिलेला वर्ड होता कंटिन्युअस तो आपण त्या सांकेतिक भाषेमध्ये किंवा त्या कोड लँग्वेज मध्ये कोड केलेला आहे. ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न दिलाय, इफ कोड फॉर ट्रेंड इज इक्वल टू 20 18 51 44 देन कोड फॉर स्मार्ट क्वेश्चन मार्क. जर ट्रेंड बरोबर 20 18 51 44 तर स्मार्ट बरोबर किती? तर मित्रांनो आपण इथे पाहू शकतो की इथे नंबरशी आपल्याला वर्डचं रिलेशन दिलेलं आहे. तर आपण हे वर्ड जर लिहून घेतले, ट्रेंड लिहून घेतला आणि त्याचे पुढचे नंबर्स लिहून घेतले तर आपण पाहू शकतो की अल्फाबेटिकल सिरीज मध्ये टी जो आहे तो 20 नंबरला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आर जो आहे
तो 18 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. ई ची जी पोझिशन आहे ती 5th आहे, एन हा 14th पोझिशनला आणि डी 4 पोझिशनला आहे. म्हणजे इथे चेंजेस काहीच नाहीये. इथे ऍज इट इज त्यांचे अल्फाबेटिकल सिरीज मधले फक्त नंबर इथे मेन्शन केले आहे. तर स्मार्टच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एस हा 19 नंबरला म्हणजे 19 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. एम हा 13 नंबरला आहे. त्याच्यानंतर ए हा 1 नंबरला आहे. आर हा 18 नंबरला आणि राहिला टी हा 20 म्हणजेच 20 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. आपण स्मार्ट या वर्ड मधील जे अल्फाबेट्स आहेत त्यांच्या पोझिशन्स आपण फक्त इथे लिहून घेतल्यात. आपल्याला एक वर्ड मिळालाय, आपल्याला एक नंबर मिळालाय की जो 19 13 11 82 0 हा मिळालाय. तर आपण ऑप्शन मध्ये पाहूयात. 19 13 11 820 हा जो नंबर आहे तो ऑप्शन डी किंवा ड या ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे.